एक वेडसर प्रेमी, एक अधुरी कहाणी आणि रक्ताने लिहिलेला शेवट. जेव्हा अमनी आपल्या प्राणाची भीक मागत पडत असते आणि तिच्या मागे किलर सावलीसारखा तिचा पाठलाग करत असतो, तेव्हा नाट्याच्या रंगमंचावर प्रवेश होतो रामचा. एक असा टोकाचा क्षण जिथे प्रेम, सूड आणि सत्य यांची टक्कर होते. पण खरी खडबड तर तेव्हा उडते जेव्हा एका गुप्त खोलीत सापडतो इंदूचा मृतदेह. अजूनही तसाचा तसाच, जसा किलरने तो सोडला होता. हे एक शेवटचं युद्ध आहे, जिथे रक्त सांडणार आहे, नातं मोडणार आहे आणि सत्याला मिळणार आहे विजय. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2024मध्ये आलेल्या ऑपरेशन रावण या मूव्हीचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे. चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते एका नववधूपासून, जिला जबरदस्तीने बांधून ठेवलं होतं. एक माणूस तिच्याशी जबरदस्ती चेस खेळत असतो आणि खेळताना तिला एक गोष्ट सांगायला लागतो. ती गोष्ट अशी असते की एक राजा आणि एक राणी होती. राणीने आधी त्या राजाला सांगितलं होतं की ती त्याच्याशी लग्न करेल, पण नंतर ती म्हणते की ती त्याच्याशी लग्न करू शकत नाही. तो माणूस त्या मुलीकडे बघून विचारतो, राणीने राजाला धोका का दिला? पण याआधी ती काही उत्तर देईल त्याआधीच तो तिकडून निघून जातो आणि काहीतरी करायला लागतो. त्याच वेळी ती मुलगी संधी साधून तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण तो माणूस पुन्हा परत येतो. त्याला एक राक्षस दिसतो, जो त्याला सांगतो की लवकरच त्या मुलीला मारून टाक. यानंतर तो माणूस खूपच क्रूरपणे त्या मुलीला ठार मारतो. यानंतर आपल्याला श्रीराम नावाचा मुलगा दिसतो, जो एका टीव्ही चॅनलमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. श्रीराम तो इंटरव्ह्यू क्लिअर करतो आणि त्याला तिथे जॉब मिळतो. त्याच ऑफिसमध्ये अमनी नावाची एक मुलगी काम करत असते. ती आपल्या एडिटरकडे जाते. अमनीने एका मिनिस्टरच्या स्कॅमवर एक रिपोर्ट तयार केला असतो आणि तिला वाटतं की ती न्यूज टेलिकास्ट केली जावी. पण एडिटर तिला सांगतो, कारण यात एक मंत्री गुंतलेला आहे, त्यामुळे ते एवढं सोपं नाही. आधीवरून परवानगी घ्यावी लागेल. यानंतर एडिटर त्या चॅनलच्या CEO ला भेटायला जातो आणि सगळं प्रकरण त्याला सांगतो. इथे आपल्याला कळतं की त्या चॅनलचा CEO हा त्या मिनिस्टरचा खास मित्र आहे आणि तो त्याचा स्कॅम बाहेर यावा असं मुळीच इच्छित नव्हता. म्हणून तो एडिटरला सांगतो की असं काहीही टेलिकास्ट करू नकोस. आणि अमनीच्या बाबतीत तो म्हणतो की तिच्यासोबत असा कोणीतरी माणूस ठेव, जो तिची संपूर्ण माहिती त्यांना पोहोचवू शकेल. म्हणजेच अमनीला काय काय माहिती आहे याची त्यांना आधीच कल्पना यावी. हे ऐकल्यावर एडिटर रामकडे बघून सांगतो, तो आजपासून अमनीचा असिस्टंट असेल आणि अमनीने जे काही रिसर्च केलं ते रामने त्यांना सांगितलं पाहिजे. राम हे मान्य करतो. यानंतर आपण पाहतो त्या मिनिस्टरला, ज्याने एका IAS ऑफिसरला पकडलेलं असतं. म्हणजे त्या IAS ऑफिसरला मिनिस्टरच्या स्कॅमची माहिती मिळाली होती आणि तो ते सर्व जनतेसमोर आणू इच्छित होता. पण मिनिस्टरला हे समजतंच. त्याने त्याला पकडून खूप मारहाण केली आणि धमकी दिली, जर त्याने हे बाहेर काढलं तर तो त्याचा संपूर्ण परिवार संपवून टाकेल. दुसरीकडे अमनी CEO ला भेटायला जाते आणि त्याला सांगते की तिने मिनिस्टरच्या स्कॅमवर खूप रिसर्च केला आहे. ती त्याच्याकडे विनंती करते की त्याने तिला न्यूज टेलिकास्ट करू द्यावी. पण CEO सांगतो की हे इतकं लवकर शक्य नाही. तो अमनीचं कौतुक करतो आणि सांगतो की तिने खूप छान काम केलं आहे, पण आता तिने दुसऱ्या केसमध्ये लक्ष द्यायला हवं. तो तिला सांगतो की शहरातून मुली गायब होत आहे आणि अमनीने यावर रिसर्च करायला हवी की या मुली नक्की कशा गायब होत आहेत. आता नाईलाजाने का होईना अमनीला CEOची गोष्ट ऐकून ती केस स्वीकारावीच लागते. यानंतर आपण पाहतो पोलिसांना, ज्यांना एका मुलीचा मृतदेह सापडतो. खरं तर ही मुलगी दुसरी कोणी नसून चित्रपटाच्या सुरुवातीला जी मारली गेली होती तीच असते. त्या मुलीचा मृतदेह पाहून पोलिसांना कळून जातं ही हत्या आहे, अपघात नाही. हे कळताच जीविता नावाची एक महिला तिथं पोहोचते, कारण जीविताची मुलगी काही दिवसांपासून गायब असते आणि ती तिला शोधत असते. पण जेव्हा जीविता त्या मृतदेहाकडे पाहते तेव्हा तिला कळतं की ही तिची मुलगी नाही. तेवढ्यातच तिथं अमनी देखील येते, कारण तीच या मर्डर न्यूजचं कव्हरेज करत असते. तिला कळतं की एका मुलीचा खून झाला आहे आणि तिचंच पोलीस त्या लोकांना अटक करतात ज्यावर त्यांना संशय असतो. इथे आपल्याला कळतं की याआधी अशा प्रकारे अनेक मुलींचे मर्डर झाले आहेत आणि काही काळापूर्वी राजी नावाच्या मुलीचा खून झाला होता, जिला शेखर नावाचा एक माणूस खूप त्रास द्यायचा. हे लक्षात आल्यानंतर पोलीस शेखरला पकडतात आणि त्याला खूप टॉर्चर करतात. अखेर या टॉर्चरला कंटाळून शेखर कबूल करतो की हो, त्यानेच हे सगळे मर्डर केले आहेत. यानंतर पोलीस मीडियाला बोलवतात आणि त्यांना सांगतात की शेखरनेच हे सगळे खून केलेत.
तेवढ्यात पुन्हा जीविता तिथे येते आणि जेव्हा ते शेखरला पाहते तेव्हा रागाने त्याला मारू लागते आणि जीविता शेखरला विचारू लागते की अखेर तिची मुलगी कुठे आहे. पण शेखरकडे या प्रश्नाचं काहीच उत्तर नसतं. पोलीस कसं तरी जीविताला शांत करतात आणि तिला तिकडून बाहेर पाठवतात. यानंतर आपण राम आणि अमानीला पाहतो, जे ही न्यूज पाहत असतात की पोलिसांनी खून करणाऱ्याला पकडलं आहे. तेव्हा राम म्हणतो की त्याला पक्का विश्वास आहे की शेखर खरा किल्लर नाही, कारण पोलिसांना शेखरविरुद्ध कोणताही ठोस पुरावा मिळालेला नव्हता. ना त्याचे फिंगरप्रिंट सापडले होते, ना काही इतर स्ट्रॉंग सबूत. पण तरीही पोलिसांनी त्या गरीब शेखरला या केसमध्ये फसवलं आहे. म्हणून राम अमानीला सांगतो की आपण या प्रकरणावर रिसर्च केला पाहिजे. यानंतर दोघंही त्या मुलीच्या घरी भेटायला जातात, ज्या मुली मिसिंग झालेल्या होत्या, आणि त्यांच्या कुटुंबाकडून संपूर्ण माहिती घेतात. इथे त्यांना एक महत्त्वाची गोष्ट कळते की ज्या मुली गायब झाल्या होत्या त्यांच्या लग्नाच्या काही दिवस आधी त्या गायब झाल्या होत्या. विशेष म्हणजे लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या मुली गायब झाल्या होत्या आणि काही दिवसांनी त्यांचे मृतदेह सापडले. यानंतर अमानी आणि राम जीविता यांच्या घरी जातात आणि तिला विचारतात की तिची मुलगी नेमकी कशी गायब झाली. तेव्हा जीविता सांगते की तिच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यांनी खूप मोठ्या थाटामाटात तिची एंगेजमेंट केली होती आणि लग्नाच्या आदल्या रात्री ती मुलगी मैत्रिणींना भेटायला गेली होती आणि त्याच रात्रीपासून ती गायब आहे. जीविता सांगते की तिने खूप शोध घेतला, पण आजपर्यंत तिच्या मुलीचा काहीच पत्ता लागलेला नाही. आतापर्यंत तिच्या मुलीला गायब होऊन किमान 1 महिना तरी उलटून गेला होता. यानंतर अमानी घरी परतते तेव्हा तिला काही आवाज ऐकू येतो. ती घाबरून आपल्या बेडरूममध्ये लपते आणि आतून दरवाजा लॉक करून घेते. तेव्हा ती पाहते की तिच्या घरात एक इसम आला होता, जो काहीतरी फाईल शोधत होता आणि तो इसम ती फाईल घेऊन तिकडून निघून जातो. अमानी त्या माणसाच्या हातावर असलेला टॅटू बघते आणि लक्षात ठेवते. पुढच्या दिवशी ती रामला ही सगळी गोष्ट सांगते की कोणीतरी काल तिच्या घरात घुसून महत्त्वाच्या फाईल्स चोरी करून घेऊन गेला आहे. ते दोघं चर्चा करतात की अखेर हा किलर त्या मुलींना का मारतोय. याविषयी अजून खोलात जाण्यासाठी राम आणि अमानीच्या सायकेट्रिस्ट अंकलकडे जातात आणि त्यांच्याकडून सिरियल किलरविषयी माहिती घेतात. अमानीचे अंकल सांगतात की कोणीही जन्मजात किलर नसतो. बहुतेक सिरियल किलर्स यांच्यात एखादं आत दुखणं किंवा मानसिक वेदना दडलेल्या असतात. त्या वेदना ते व्यक्त करू शकत नाही, ना त्यांचा सामना करू शकतात, म्हणून ते अशा हिंसक कृती करतात. त्यांना वाटतं की असं केल्याने त्यांचा पेन कमी होईल. हे सगळं ऐकून राम आणि अमानी यावर अजूनच रिसर्च करायला लागतात. राम म्हणतो की हा सिरियल किलर काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतोय, कारण किलर दरवेळी मुलींचे हातपाय कापतो आणि प्रत्येक वेळीस त्या डेड बॉडीच्या शेजारी चेसबोर्ड सापडतो. हे पाहून रामचं मत होतं की हा नक्कीच एखादा सायको किलर आहे. यानंतर राम आणि अमानी शेखरच्या घरात जातात आणि त्याच्या कुटुंबियाशी बोलतात. तिथल्या परिस्थितीकडे पाहून त्यांना हे लक्षात येतं की शेखरला जाणून बुजून या प्रकरणात फसवलं जात आहे. शेखरचा या सगळ्याशी काही संबंध नव्हता. ते सगळं समजल्यानंतर अमानी ठरवते की ती पोलिसांची खरी बाजू सर्वांसमोर आणणार. म्हणून ती आपल्या न्यूज चॅनलवर ही बातमी टेलिकास्ट करते की पोलिसांनी शेखरला कसं अडकवलं. याच दरम्यान एकदा अमानी आणि राम कुठेतरी जात असताना अमानीला तो इसम दिसतो, ज्याने तिच्या घरातून फाईल चोरली होती. अमानी रामला सांगते हा तोच माणूस आहे जो तिच्या घरी फाईल चोरण्यासाठी आला होता. ऐकून राम त्या इसमाचा पाठलाग करतो, पण तेवढ्यात त्या माणसाचे गुंड रामवर हल्ला करतात. राम मात्र त्यांना चांगलाच धडा शिकवतो. यानंतर त्याला कळतं की हा इसम प्रत्यक्षात मिनिस्टरचा माणूस आहे. खरं तर अमानीकडे मिनिस्टर विरोधात काही ठोस पुरावे होते, म्हणूनच तो माणूस ते चोरण्यासाठी तिच्या घरी आला होता. इकडताच राम थेट मिनिस्टरकडे जातो आणि त्याला धमकी देतो की पुन्हा कधीही अमानीला दुखवण्याची हिंमत करू नको, नाहीतर त्याचे परिणाम अतिशय वाईट होतील. यानंतर आपण फातिमा नावाच्या मुलीला पाहतो, जिचं लग्न ठरलेलं असतं. लग्नाच्या पहिल्याच रात्री ती आपल्या मैत्रिणींना भेटायला निघते, पण तेवढ्यात तिच्यासमोर कोणीतरी येतं आणि फातिमा तिकडून गायब होते. दुसऱ्या दिवशी फातिमाची बॉडी सापडते. हे पाहून अमानी आपल्या न्यूज चॅनलवर सांगते की जर शेखर गुन्हेगार असता तर फातिमाचा मर्डर कोणी केला. याचा अर्थ शेखर तो सिरियल किलर नाही, ज्याला पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी मुद्दाम शेखरला फसवलं आहे. ही बातमी बाहेर आल्यानंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडे ही केस होती तो अमानीवर खूपच चिडतो आणि तिच्या ऑफिसमध्ये येऊन तिला खूप उलटसुलट बोलतो. सोबतच तो न्यूज चॅनलवाल्यांना धमकी देतो की ती बातमी तात्काळ त्यांनी हटवावी, नाहीतर तो सगळं बर्बाद करून टाकेल. तो अमानीलाही खूप वाईट बोलतो, ज्यामुळे अमानीला खूप राग येतो आणि ती त्या पोलीस अधिकाऱ्याला सडेतोड उत्तर देते.
तो पोलीस ऑफिसर निघून गेल्यावर चॅनलचे एडिटर आणि CEO अंबानीला खूप बोलू लागतात की तिनं ही बातमी त्यांच्या परवानगीशिवाय कशी टेलिकास्ट केली. तेवढ्यात तिथे राम येतो आणि सगळ्यांना शांत करतो. इथे आपल्याला कळतं राम हा तिथला साधा कर्मचारी नसून त्या कंपनीचा चेअरमॅन आहे. खरं तर राम आणि अमानी एकाच कॉलेजमध्ये होते आणि तेव्हा रामनं अमानीला प्रपोज केलं होतं, पण अमानीनं त्याला काहीच उत्तर दिलं नव्हतं. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर सर्वजण तिथे खूप शॉक झाले आणि अमानीला हे रामचं वागणं खूपच इम्प्रेसिव्ह वाटलं आणि आता तिलाही रामशी प्रेम झालं होतं, म्हणून ती रामला होकार देते आणि त्यांची धूमधडाक्यात एंगेजमेंट होते. यानंतर आपण जीविताला पाहतो. ती आपल्या भावासोबत अमानीच्या अंकलच्या क्लिनिकमध्ये येते. खरं तर जीविताची मुलगी हरवली होती, म्हणून तिला झोप येत नव्हती आणि त्यासाठी औषध घ्यायला ती आली होती. तेवढ्यात अमानीसुद्धा तिथे येते आणि आपल्या अंकलला तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड देते. हे पाहून तिचे अंकल खूप आनंदी होतात आणि अमानी जीवितालाही लग्नासाठी आमंत्रण देते. यानंतर अमानी एका रेस्टॉरंटमध्ये रामची वाट पाहत असते. तेवढ्यातच तिथे पोलीस ऑफिसरही दिसतो, ज्याचा आधी अमानीशी भांडण झालं होतं. तो अमानीकडे अशा नजरेनं पाहतो जणू काही तिला त्रास देण्यासाठीच आला आहे. खरं तर अमानीच्या न्यूजमुळे त्या पोलीस ऑफिसरची खूप बदनामी झाली होती आणि याच कारणाने तो तिचा बदला घ्यायचा ठरवतो. आता जेव्हा अमानी तिकडून निघून जाते तेव्हा तो पोलीस ऑफिसर तिच्या मागे पार्किंगमध्ये जातो. तेवढ्यातच तिथे अचानक तो मास्क घातलेला सिरियल किलर येतो आणि अमानीला बेशुद्ध करतो. नंतर तो अमानीला आपल्या कारमध्ये टाकतो आणि तिकडून घेऊन जायला लागतो. तेवढ्यात तो पोलीस ऑफिसर तिथे येतो आणि त्या किल्लरला थांबवायचा प्रयत्न करतो. हे पाहून किल्लर खूपच रागावतो आणि त्या पोलीस ऑफिसरला निर्घृणपणे मारून टाकतो आणि अमानीला घेऊन तिकडून निघून जातो. आता त्या पोलीस ऑफिसरचा खून झाला होता, त्यामुळे तिथे पोलीस येतात आणि ही केस एका महिला पोलीस ऑफिसरकडे दिली जाते. तिथेच रामसुद्धा पोलिसांच्या मदतीने अमानीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण त्या सिरियल किलरला पाहतो, जो अमानीला शहरापासून दूर घेऊन चाललेला असतो. तेवढ्यात अमानीला शुद्ध येते आणि ती पाहते की ती गाडीच्या डिक्कीत बंदिस्त आहे, पण तिच्याकडे मोबाईल असतो. म्हणून ती रामला कॉल करते आणि सांगते की तो किलर तिला कुठेतरी घेऊन चाललाय. हे ऐकून राम तिला विचारतो की कारमध्ये तिने कुठेतरी छिद्र करावं, जेणेकरून ते बाहेरचं काहीतरी बघू शकेल आणि लोकेशन सांगू शकेल. तेवढ्यातच अमानीला तिथे एक स्क्रू ड्रायव्हर सापडतो आणि ती त्याच्या मदतीने कारचं फायबर फोडते, पण तिला फक्त रस्ता दिसतो, दुसरं काहीच नाही. तेव्हा राम तिला धीर देतो आणि सांगतो तो तिचं लोकेशन ट्रेस करून तिथे पोहोचेल. नंतर अमानी त्या कारमध्ये एक पेंटचा डब्बा बघते आणि तो कारच्या बाहेर फेकायला लागते, जेणेकरून बाहेरच्या लोकांना लक्षात येईल की डिक्कीत कोणीतरी बंद आहे. दरम्यान पोलीस अमानीच्या मोबाईलला ट्रॅक करत असतात आणि रामला लोकेशन सांगत असतात. आपण पाहतो की किलर एका सिग्नलवर पोहोचतो. तेव्हा एक व्यक्ती त्याला सांगतो की त्याच्या कारमधून पेंट लीक होत आहे, म्हणून एकदा बघा. हे ऐकून किलरला शंका येते की नक्कीच अमानीने काहीतरी केलंय. तो कार एका सुनसान ठिकाणी नेतो आणि डिक्की ओपन करतो. तिथे त्याला समजतं की अमानीकडे मोबाईल आहे. हे बघून तो खूपच रागावतो आणि तो तिचा मोबाईल फेकून देतो. तेवढं तिथे एक माणूस येतो आणि अमानीला अशा प्रकारे बांधलेलं पाहतो, म्हणून त्याला काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येते. तो अमानीची मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि हे बघून तो सिरियल किलर त्या माणसाला देखील मारून टाकतो. यानंतर तो पुन्हा अमानीला घेऊन निघतो. राम जेव्हा तिथे पोहोचतो तेव्हा त्याला त्या माणसाचा मृतदेह दिसतो आणि त्याला समजतं की किलरने त्याला मारलंय. राम मग पुन्हा अमानीचा मोबाईल ट्रेस करत करत त्या दिशेने जातो, पण तिथे पोहोचल्यानंतर त्याला कळतं की किलरने तो मोबाईल वेगळ्या दिशेने फेकला होता आणि अमानीला कुठेतरी दुसरीकडेच घेऊन गेला होता. हे बघून राम खूपच अस्वस्थ होतो, कारण आता तो अमानीला कसं शोधणार हे त्याला समजत नव्हतं. आपण किलरला पाहतो, जो बघतो की पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे, त्यामुळे त्याला समजत नाही की आता काय करावं. तेवढ्यात त्याला एक मोठा कंटेनर दिसतो. तो त्या कंटेनरवाल्याला पैसे देतो आणि आपली गाडी त्या कंटेनरमध्ये चढू लागतो. लक्षात येताच अमानी आपली अंगठी, इयररिंग्स वगैरे रोडवर टाकू लागते, जेणेकरून राम ते पाहून ओळखेल की ती कुठल्या दिशेने गेली आहे. थोड्या वेळाने जेव्हा राम तिथे पोहोचतो तेव्हा तो खूप निराश झालेला असतो, कारण अजूनही अमानीचा पत्ता लागत नव्हता. तेवढ्यात त्याला अमानीची एंगेजमेंट रिंग रस्त्यावर सापडते आणि त्याला समजतं की किलर इथूनच कुठेतरी गेला असणार. त्यामुळे तो तिथल्या लोकांना त्या किलरच्या गाडीबद्दल विचारू लागतो. तेव्हा लोक सांगतात की ती गाडी त्या कंटेनरमध्ये गेली होती. एक तास राम लगेचच त्या कंटेनरचा पाठलाग सुरू करतो. सोबतच पोलिसही तो कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण किलर पोलिसांवर हल्ला करतो आणि त्यांना उडवून टाकतो. त्यानंतर तो रामवरही अटॅक करतो. त्यामुळे राम गंभीर जखमी होतो आणि बेशुद्ध पडतो.
दरम्यान किलर अमानीला घेऊन आपल्या अड्ड्यावर पोहोचतो. जेव्हा तिथे तो आपला मास्क काढतो तेव्हा अमानी धक्क्यात जाते, कारण तो दुसरं कोणी नसून जीविताचाच भाऊ असतो. जीविताचा भाऊ पूर्णपणे सायकोसारखा वागू लागतो आणि अमानीला म्हणतो की ती खाली का बसली आहे, वर येऊन बस. यानंतर तो तिला एक साडी देतो आणि सांगतो, तू नीट तयार हो, आपण दोघं मिळून चेस खेळू. खूप दिवस झाले आपण चेस खेळलो नाही. हे ऐकून अमानी आत जाते आणि विचार करू लागते की आता तिने काय करायला हवं. तेवढ्यात ती आपलं पॉकेट चेक करते आणि त्याचवेळी अमानीच्या पॉकेटमध्ये असलेला इयरबड ऑन होतो. हे तिला कळतं. हे पाहून अमानी रामशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस राम बेशुद्ध असतो, पण अमानीचा आवाज ऐकून त्याला शुद्ध येते. शुद्धीत येताच अमानी त्याला सांगते की तो किलर दुसरा कोणी नसून जीविताचा भाऊ आहे. हे ऐकताच राम लगेचच पोलिसांनाही माहिती देतो आणि सांगतो की तो तिला वाचवायला पोहोचतोय. यानंतर अमानी ती साडी घालून त्या किलरसमोर येते. किलर तिला बघून खुश होतो आणि म्हणतो, चला आता आपण दोघं चेस खेळूया. ते दोघं चेस खेळायला बसतात आणि चेस खेळता खेळता तो किलर आपली कहाणी सांगायला लागतो. त्याचं खरं नाव दुर्गा होतं आणि तो जीविताचा भाऊ होता. त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्याने जीवितानं त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं होतं. त्यामुळे तो तिला आईसारखा मानायचा. जीविताची एक मुलगी होती इंदू. इंदू 2 वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. मग जीविता, इंदू आणि दुर्गा तिघं एकत्र राहत होते. इंदूसोबत राहत असताना दुर्गाला तिच्याशी प्रेम झालं. जीविताला हे हळूहळू लक्षात यायला लागलं की दुर्गा इंदूवर प्रेम करतो. त्यामुळे इंदू आणि दुर्गा मोठे झाल्यावर जीविताने ठरवलं की दोघांचं लग्न लावून देईल. पण तेव्हाच इंदूने दुर्गाला सांगितलं की तिला रवी नावाच्या मुलावर प्रेम आहे आणि ती त्याच्याशीच लग्न करणार आहे. त्यामुळे तिनं दुर्गाला सांगितलं की त्याने जाऊन आईला म्हणजे जीविताला समजवावं. इंदूच्या सांगण्यावरून किलर जीविताकडे जातो आणि तिला सांगतो की तो इंदूसोबत लग्न करू शकत नाही. हे ऐकून जीविता त्याच्यावर रागवते आणि ती इंदूचं लग्न रवीसोबत ठरवते. नंतर जेव्हा इंदू आणि रवीचा साखरपुडा होतो तेव्हा इंदू किल्लरकडे येते आणि त्याला धन्यवाद म्हणते, कारण त्याच्यामुळेच तिचं आणि रवीचं लग्न फिक्स झालं होतं. पण किल्लर खूपच रागात असतो, कारण जिच्यावर तो लहानपणापासून प्रेम करत होता ती आता दुसऱ्याची होणार असते. तो खूपच फ्रस्ट्रेटेड होतो आणि त्याचं मन त्याला सांगू लागतं की आता इंदूला जाऊ दे किंवा मग तिला संपवून टाक. जर ती त्याची होऊ शकत नाही तर ती इतर कुणाचीच होऊ नये. आणि याच रागातून त्याने त्या दिवशी इंदूचा खून केला होता. तेव्हापासून त्याला प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलीमध्ये इंदू दिसू लागली आणि तो त्या प्रत्येक मुलीला इंदू समजून मारून टाकायचा. हे सगळं ऐकल्यावर अमानीला कळून जातं की तो तिलाही मारणार. त्याचवेळी आपण रामला पाहतो, जो जीविताकडे येतो आणि तिच्या भावाबद्दल विचारतो. तेव्हा ती सांगते की तो मे बी कन्स्ट्रक्शन साईटवर असावा. राम तिला सांगतो की किलर दुसरं कोणी नसून दुर्गाच आहे. हे ऐकून जीवितालाही मोठा धक्का बसतो. नंतर राम त्या कन्स्ट्रक्शन साईटवर पोहोचतो आणि त्याचवेळी आपण अमानीला पाहतो. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती आणि किलर तिचा पाठलाग करत होता तिला मारण्यासाठी. तेवढ्यात राम तिथे येतो आणि त्याचं आणि किलरचं भयंकर भांडण सुरू होतं. दरम्यान आपण पाहतो की अमानी एका ठिकाणी पोहोचते जिथे तिला इंदूचं शव सापडतं. प्रत्यक्षात त्या किलरने इंदूचं शरीर अजूनही तसंच ठेवलं असतं. आपण पुन्हा किलर आणि रामला पाहतो, जे एकमेकांशी जोरात झटापट करत असतात. दोघेही एकमेकांना जबरदस्त मारहाण करतात आणि यात रामलाही गंभीर दुखापत होते. तेव्हाच अमानी तिथे पोहोचते आणि राम तिला घेऊन तिकडून निघण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचवेळी जीविता तिथे येते आणि इंदूचं शव पाहून जोरात रडायला लागते. राम अमानीला घेऊन तिकडून निघण्याचा प्रयत्न करत असतानाच किलर त्यांच्यावर मागून हल्ला करणार असतो. पण त्याचवेळी जीविता पुढे येते आणि त्या किल्लरला ठार मारते. आणि इथेच हा चित्रपट संपतो. कथेच्या शेवटी सत्याचं भयंकर रूप समोर येतं. किलर दुसरा कोणी नसतो तर जीविताचाच परिचित असतो, ज्याला इंदूचं प्रेम न भेटल्यामुळे त्याने तिचा खून केला होता. त्याने तिचं शव आजही जपून ठेवलं होतं आणि त्या मानसिक वेडेपणात तो प्रत्येक लग्न होणाऱ्या मुलीला इंदू समजून तिचा खून करत होता. जेव्हा अमानीला हे सर्व कळालं ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडते, पण किलर तिचा पाठलाग करतो. त्याचवेळी राम तिथे पोहोचतो आणि किलरशी त्याची भयंकर झटापट होते. इथेच रामचं नायकत्व ठळकपणे समोर येतं. जखमी असून सुद्धा तो अमानीला वाचवतो. दरम्यान अमानीला इंदूचं शव सापडतं. एक हृदयद्रावक क्षण. जीविता देखील ते पाहते आणि तिला सर्व काही समजून येतं की खरं किलर दुर्गाच आहे. अखेरीस जेव्हा किलर पुन्हा एकदा हल्ला करतो तेव्हा जीविता स्वतः पुढे येते आणि त्याला ठार मारते. हा शेवट एक संदेश देतो
की प्रेम आंधळं असू शकतं, पण जेव्हा ते जबरदस्ती, मालकी आणि हिंसाचाराच्या मार्गावर जातं, तेव्हा त्याचा शेवट केवळ विनाशच असतो. आणि कधीकधी सत्य उघड होण्यासाठी आपल्यालाच कठोर निर्णय घ्यावे लागतात, जसा जीविताने घेतला. कधीकधी जे आपल्या अगदी जवळचं असतं तेच आपल्यासाठी सर्वात घातक ठरतं. एक वेडसर प्रेम, एक अधुरी कहाणी आणि शेवटी एक अशी बहीण जिला आपल्या भावाचा अंत करावा लागतो, फक्त इतरांना वाचवण्यासाठी. ही गोष्ट होती प्रेमाची, पण तितकीच होती ती सुडाची आणि वेडाच्या मर्यादाची. किलरचा शेवट झाला, पण मागे राहिली एक आठवण, की जेव्हा प्रेम अपयशी ठरतं, तेव्हा ते वेडं होतं का? आणि जेव्हा वेडं प्रेम आपली सीमाच पार करतं, तेव्हा त्याचा शेवट रक्तात लिहिला जातो. जर तुम्हाला सस्पेन्स आणि थ्रिलरने आणि ट्विस्ट आणि टर्न्सने भरपूर असलेले चित्रपट बघायला आवडत असतील, तर चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करा आणि पुढील चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी बेल आयकॉनला जरूर दाबा.